मला प्रश्न आहेत. नाही नाही पूजेच्या ठरावाबद्दल मला प्रश्न आहे. माझा पहिला प्रश्न आहे, 1001 रुपये आपण वर्गणी काढतोय बरोबर, तर मग मला विचारायचं आहे की तिथे प्रसादाला तुम्ही काय काय वाटणार आहात? नाही, म्हणजे सगळ्यांना कळलं पाहिजे ना प्रसादाला काय वाटणार आहात. मागच्या वेळी काय झालं, माझ्या घरी रात्री प्रसादच नाही मिळाला आणि तो बायकांचा हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तिथे फक्त सेक्रेटरीचीच बायको असणार आहे हळदी कुंकू लावायला, की आम्हाला पण काही मिळणार आहे? हो की नाही? तुम्हाला पण प्रश्न होता ना हा, मग विचारा ना, मागून कशाला बोलता? आता समोरासमोर विचारून टाका ना जे काय आहे ते आता बोलत नाहीयेत, मला सगळ्या येऊन बोलतात, मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं. सगळ्या बायकांना मान मिळाला पाहिजे. की ते मुलांचे कार्यक्रम झाल्यावर जी बक्षिसं वाटतात त्याच्यात काय वाटणार आहात? ते लास्ट टाइम काय झालं, माझ्या पोरीचा पहिला नंबर आला हो, पण ते स्केच पेनचं पाकिट मिळालं. हवं तर 500 रुपये अजून काढ, पण कशी ही मुलं सगळी खुश झाली पाहिजेत ना. आणि ते हळदी कुंकूला काय वाटणार आहात? नाही, ते मागच्या वर्षी जी कैची वाटायचा जो काही निर्णय होता तो मला अजिबात पटला नव्हता. सेक्रेटरीची बायको एकटीच का ठरवणार ना काय वस्तू वाटायच्या? तर सगळ्या बायकांचं मत घेतलं पाहिजे असं मला वाटतं. माझं तर म्हणणं आहे, महिलांची एक वेगळी कमिटी बनवा. हळदी कुंकवातलं तुम्हा पुरुषांना काय करायचंय आम्ही महिला ठरवू ना. आणि ते सोसायटीची साफसफाई करण्यात वगैरे जरा सगळ्यांचाच हातभार लागू द्या हो. नाही, आम्ही आमचा ग्राउंड फ्लोर म्हणून नेहमी साफसफाई करतोच हो, वरच्यांना पण बोलवा जरा. कसा कचरा टाकण्यात त्यांचा हातभार असतोच ना हो. अगं बाई, सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहिलाच विचारायचा, पूजेला कोण बसणार आहे?